श्री स्वामी समर्थ सगळ्या मैत्रिणींना. आज बोलण्याचं कारण असं की तुम्हाला थंबनेलमध्ये कळत असेल की डॉक्टरने सांगितलं मूळ आजाराचं कारण. तर मला गेली 6 महिने झालं काय होते की सकाळी उठला की अशक्तपणा येतोय, काही काम करू वाटत नाही, अंग सुजल्यासारखं वाटते. आता हे तोंडसुद्धा किती सुजल्यासारखं झाले. माझा असा जो चेहरा नव्हता, एकदम असे सडपातळ होते. तर आपण बायका काय करतो, आपल्याला उठलं की एकच टेन्शन असते की घरातलं काम आवरणे, मुलांचे डबं करणे, घर लोटायचं आहे, फरशी पुसायची आहे, धुणं धुवायचं आहे, भांडी घासायची आहेत. त्याच्यानंतर मग आपल्यासाठी वेळ मिळाला तर आपण जगतो. तर माझंही तसंच होतं की सासूबाई आजारी होत्या 10 वर्ष, त्यांचा लकवा मारलेला. त्यांची सेवा करणे, बाकीचे सगळ्या घरातलं काम आवरणे. आता त्या 2 वर्ष झालं वारल्या. त्याच्यानंतरनं काय झालं, तर मला 6 महिने झाले की नाही हातपाय दुखणे, हातापायातून गोळे येणे, अचानक वजन वाढायला लागलं. वजन वाढल्यानंतर माझ्या डोक्यात आलं, माझं अचानक असं वजन का वाढायला लागले? कारण मी जास्त तेलकट आणि काही पदार्थ खात नाही. मग तरी पण मी दुर्लक्षच केलं. त्याच्यानंतरनं सारखं डोकं दुखायचं आणि मुळात सतत सारखे वाईट विचार मनात. रात्रीची झोप लागायची नाही. सतत वाईट मनात विचार की माझं काही इथनं पुढे चांगलं होणार नाही. असं सारखे मनात विचार घोळताना की नाही मला मग वाटलं की डॉक्टरांना दाखवून बघूया असं का मला व्हायला लागले. आता माझं वय 38 आहे. त्याच्यामुळे असं पण नाही की मोनोपॉज होऊ शकते किंवा असं काही वेगळं कारण असू शकते. मग डॉक्टरांच्याकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं रक्ताच्या चाचण्या करायला. त्याच्यानंतरनं रक्त तपासलं. डॉक्टर म्हटले थायरॉईड चेक करून बघूया. तर रक्त चेक केल्यानंतरनं डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला थायरॉईड झालेला आहे. 6 पॉइंट थायरॉईड आहे. युअर रिपोर्ट 6 पॉइंट आहे. त्याच्यानंतरनं आता दररोज गोळी चालू झालेली आहे. माझे म्हणणं तुम्हाला एवढंच आहे की स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. माझ्यासारखं जर तुम्ही स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केला तर आपल्याला भविष्यात खूप काही भोगावं लागणार आहे. त्यामुळे आत्ताच आपण सावध होऊन, आत्ताच आपण स्वतःसाठी वेळ हा काढलाच पाहिजे आणि स्वतःसाठी आयुष्यही जगलंच पाहिजे. आपण लग्न झाल्यापासून किंवा आई-वडिलांच्या घरात असू दे, माझं तर आई-वडिलांच्या घरातले दिवस चांगले गेलंच नाहीत. नवऱ्याच्या लग्न झाल्यावर जरा सुख लागलं, ते सुद्धा थोडेसे सुखाचे, थोडे सण दुःखाचे, असं करतच संसार इथेपर्यंत वाढत आणला. तर स्वतःकडे दुर्लक्ष करू नका आणि थायरॉईडवर तुमच्याकडे काहीसुद्धा घरगुती उपचार किंवा इतर काही उपचार असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगा. मला तर आता गोळी चालू झालेलीच आहे. बघूया आता इथून पुढं काय-काय की बाकीचे जे दुखण्याचे प्रमाण आहे ते कमी होते काय? तर मी ते तुम्हाला नक्की सांगेनच आणि तुम्हालाही सांगते की तुम्हीही स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी वेळ काढा. आयुष्य हे भरभरूनच जगलं पाहिजे, हे मला आत्ता कळून चुकलंय. पण आत्ता कसं झालंय, की आता या थायरॉईडमुळे होतंय का कशामुळे होतंय काय माहीत नाही, की कुठे जरी फिरायला जायचं म्हटलं तरी एवढा कंटाळा येतोय. सगळं आहे, गाडी आहे, बाकीचं काही टेन्शन नाही. खरं इतका कंटाळा येतो, की तिथून आल्यावर कामाचं टेन्शन. बाहेर फिरायला गेला, ते कुठेतरी चढायचं नसलं, की ते टेन्शन. हे जर मी 10 वर्ष अगोदर केले असते, तर भरपूर मला फिरायला मिळालं असतं. खरं 10 वर्षा अगोदर घर व्हायचं होतं. त्याच्यानंतरनं घरासाठी झगडून बरेच काय-काय कामं केली. ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. त्याच्यानंतरनं हे घर बांधलं. आता मुलांचं शिक्षण. आता ठरवले खरं आता स्वतःकडं आपल्या घरातल्या कामातनं आपलं बजेट सांभाळून आता स्वतःसाठी जगायचं. असं नाही की आपण सगळं सोडून चैनी करायची, असं नाही. घरातलं बजेट सांभाळून, मुलांच्याकडे लक्ष देऊन, आपल्या परिवाराकडे लक्ष देऊन, त्यातून थोडा वेळ मिळाला तर आता स्वतःसाठी जगायचं. स्वतः मैत्रिणी गोळा करायच्या. मला YouTubeच्या माध्यमातून तुमच्यासारख्या गोड मैत्रिणी मिळाल्या. त्या कमेंट करतात. तर हे माझं मुळात पहिलं कुटुंब YouTube आहे, की मी हे YouTube पैशासाठी चालू केलं नाही. खरं मला तुमच्यासारखी गोड-गोड माणसे मिळवायचे आहेत आणि ती YouTubeमध्ये मला मिळणार. म्हणूनच मी YouTube चालू केले. तर थायरॉईडसाठी मला काही औषध असलं तर घरगुती नक्की सांगा आणि आजचा व्लॉग कसा वाटला तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.